नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली. तर मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि ह्याच बिल्डिंगमध्ये ह्याच टॉवरमध्ये येते मी कामाला. सकाळचे वाजलेत 6:20 झालेत आणि मी कामावर पोहोचलेली आहे. एवढा अंधार आहे की पूर्ण अजून उजाडलेलं नाही आहे. मला वाटतं इकडे कामाला सगळ्यात आधी मीच येते, कारण सगळं सामसूम होतं. लाईटी अजून चालू होत्या, लाईटी बंद झाल्या नव्हत्या कारण अजून अंधार पडलेला होता. मी आली, ID कार्ड जमा केलं आणि त्यानंतर लिफ्टमधनं आता मी जाणार आहे पहिल्या कामावर. तर लिफ्टचं बटन दाबलं आणि लिफ्टमध्ये एंट्री केली. तर माझ्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला हेच दाखवण्याचा प्रयत्न करते की घरी जाऊन काम करणाऱ्या, म्हणजे घरोघरी जाऊन घरकाम करणाऱ्या बायकांचं आयुष्य कसं असतं, त्यांचं डेली रुटीन काय असतं, त्यांचं जीवन कसं असतं. तर माझ्या व्हिडिओतनं मी हा छोटासा प्रयत्न करते तुम्हाला दाखवण्याचा की तुमच्या घरी जी घरकामाला बाई येते तिचं खरं आयुष्य कसं असतं, ती तिच्या आयुष्यामध्ये किती स्ट्रगल करते, किती मेहनत करते. तर बघा, पहिल्या दरवाजाची बेल वाजवली, घरात एंट्री केली आणि इकडे मी बनवली आहे भेंडीची भाजी. मस्त कांदा मिरची घालून अशी भेंडीची भाजी बनवलेली आहे. अजिबात चिकट नाही, ओलसर नाही. अशी भेंडीची भाजी बनवायची असेल ना तर बारीक गॅसवरच बनवायची. थोडासा वेळ लागतो पण अशी क्रंची अशी भेंडी होते, अजिबात चिकट लागत नाही. तर अशा प्रकारे ही 1.5 पाव भेंडी आहे, म्हणजे जवळजवळ 400-450 ग्रॅम होती भेंडी. पॅकेटमधनं ऑनलाईन मागवलेली, पण ती शिजून किती कमी झाली बघा. तर ब्रेकफास्टसाठी उपमा बनवलेला आहे. मस्त व्हेजिटेबल उपमा बनवलेला आहे. ह्यात कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिरची, बीन्स आणि बेबी कॉर्न हे सगळं टाकून मस्त असे उपमा बनवलेला आहे. तर हा असा मऊ आणि थोडासा भाजून घ्यायचा उपमा, आणि उपमा झाल्याच्या नंतर आहे ना थोडंसं तूप घालायचं. जर तुम्ही तुपातच उपमा बनवत असाल तर ठीक आहे, आणि जर तुम्ही तेलात बनवत असाल ना तर थोडंसं तूप शेवटी घालायचं, आणि फोडणीमध्ये उडदाची डाळ नक्की घालायची, म्हणजे छान उपमा होतो. त्यानंतर राजगिरा रोटी बनवलेली आहे. राजगिऱ्याच्या पिठाची बीटरूट टाकून रोटी बनवली आहे. तर चला मग आता डब्बा पॅक करून घेऊया. तर रोज सरांचा टिफिन मीच पॅक करते, तर आता हा व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे. पटकन डबा घेतलेला आहे, डबा घासून ठेवलेला आहे, कारण की काल सुट्टीचा दिवस होता, म्हणजे रविवार होता. त्यामुळे आज सोमवार असल्यामुळे टिफिन स्वच्छ आहेत, घासलेले आहेत. मी फक्त पुसून घेणार आहे. तर पटापट टिफिन पुसून घेते आणि मग त्यानंतर मी भाजी पॅक केलेली आहे. तर भेंडीची भाजी जी आपण बनवली आहे ती मी पहिल्या टिफिनमध्ये काढली आहे, आणि त्यानंतर त्याचं झाकण वगैरे पुसून व्यवस्थित ते झाकण लावून असा भाजीचा डबा असा मी पॅक केलेला आहे. त्यानंतर आता दुसरा डबा घेते, ज्याच्यामध्ये मी उपमा भरणार आहे. तर उपम्यासाठी हा डबा घेतला आणि आता मी ह्याच्यात उपमा भरला आहे. तर बघा किती मस्त मोकळा आणि मऊ असा हा उपमा बनवलेला आहे. उपमा भरल्यानंतर मी फूड पेपर घेतला आणि फूड पेपरमध्ये मी ज्या आपण बीटरूटची चपाती बनवली आहे ना, राजगिऱ्याची चपाती, ती मी आता पॅक करणार आहेत. तर ही चपाती अशी फूड पेपरमध्ये व्यवस्थित रॅप करून मस्त डब्यात पॅक करून ठेवली. आणि आता मी सरांचा जो मोठा टिफिन आहे त्याच्यात मी सगळं टाकलेलं आहे. बघू शकता तुम्ही, एक एक करून टिफिन त्याच्यात ठेवते, म्हणजे जेणेकरून दुपारपर्यंत हे जेवण थोडंसं गरम राहतं. दह्याचा डबा ठेवलेला आहे आणि ह्या टिफिन मी पॅक केलेला आहे. पण त्यानंतर मला असं लक्षात आलं की बनाना आहे, मग सरांना टिफिनमध्ये बनाना देते. मग मी तो टिफिन पुन्हा ओपन केला आणि त्याच्यातला दह्याचा डबा काढला, कारण की ह्याच्यामध्ये आता मला फ्रूटचा डबा ठेवायचा आहे. तर असं मला फ्रूट द्यावं लागतं. जर तुम्ही माझे नेहमी व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही बघू शकता की मी प्रत्येक फ्रूट कट करून वगैरे देत असते. पण ह्याच घरामध्ये असं आहे की बनानासुद्धा साल काढून कट करून द्यावा लागतो. तर ठीक आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. तर अशा प्रकारे बनानाचं म्हणजेच केळ्याचं साल काढलं आणि व्यवस्थित असे बारीक बारीक तुकडे केले, आणि तो डबा देखील मी ह्याच्यामध्ये भरला आणि हा डबा असा व्यवस्थित पॅक केला. आणि त्यानंतर मी शोधत होती बॅग, तर बॅग भेटली आणि मग त्याच्यानंतर हा डबा ठेवला. त्याच्या बाजूला जो दह्याचा डबा आपण बाहेर काढलेला तो देखील ठेवला. तर सरांची ही लंच आणि ब्रेकफास्टची बॅग रेडी आहे. तर ही मी जाऊन हॉलमध्ये ठेवते, कारण सर हॉलमधनं बॅग घेऊन मग ऑफिसला निघतील. त्यानंतर हे जे जेवण आपण जे दुपारसाठी ठेवलेलं आहे मॅडमसाठी, ते मी बाजूला ठेवते, कारण मला किचन गॅस क्लीन करायचा आहे. तर मी ते सगळं शेगडीवरचं काढली भांडी, आणि अशी व्यवस्थित हे सगळं वरचं स्टँड उचलून व्यवस्थित अशी स्वच्छ करून घेतली शेगडी. हे माझं रोजचं काम आहे, कारण स्वयंपाक आपण करतो म्हटलं तर ज्या ठिकाणी आपण स्वयंपाक केलेला आहे किचन गॅस तर क्लीन करायलाच पाहिजे ना. तर हे सगळं व्यवस्थित क्लीन केलं. सगळं उरलेलं मॅडमसाठी ठेवलेलं जेवण झाकून ठेवलं.
त्यानंतर किचन ओटा पण क्लीन केला. आता वेळ होते टोडूच्या अंड्याची. म्हणजेच टोडूला जो ब्रेकफास्ट देते बॉईल अंडं ते देत नाही तोपर्यंत दरवाजातच बसलेला असतो. तर बघा मी अंडं सोललं आणि आता हे मी टोडूला देऊन येते. तर माझं इकडचं आता काम झालं आहे. टोडूला अंडं दिल्याच्यानंतर हात स्वच्छ धुवून घेतला आणि आता मी जाणार आहे दुसऱ्या कामावर. चला मग माझं सगळं काम आटोपलेलं आहे. आता माझी पर्स उचलणार, ओढणी गळ्यात टाकणार आणि मी निघणार दुसऱ्या कामावर. त्याआधी तुम्हाला दाखवते, बघू शकता तुम्ही उरलेलं सगळं जेवण झाकून ठेवलेलं आहे. किचन गॅस क्लीन केलेला आहे. माझं सगळं काम मी व्यवस्थित फिनिश केलेलं आहे आणि त्यानंतरच मी आता निघालेली आहे दुसऱ्या कामावर. तर असं व्यवस्थित रोज सगळं आटपून मग मी जात असते माझ्या दुसऱ्या कामावर. तर लाईट्स वगैरे बंद केल्या, खिडकी बंद केली. टोडूला बघितलं, टोडूचा ब्रेकफास्ट झाला होता, तो पाणी पित होता. टोडूला बाय केलं आणि आता मी निघालेली आहे दुसऱ्या कामावर. तर हे बघा असं असतं हे रोजचं टोडूचं. ब्रेकफास्ट दिल्याच्यानंतर एवढा हुशार आहे ना हा, खरंच. खाल्ल्यानंतर व्यवस्थित पाणी वगैरे पितो, पण जोपर्यंत त्याला खायला देत नाही तोपर्यंत तो किचनचा दरवाजा काही सोडत नाही. त्यानंतर ना मी दरवाजा खेचून घेतला आणि मी निघाली आहे दुसऱ्या कामावर. तर लिफ्टचं बटन दाबलं आणि लिफ्ट होती वर. तर म्हटलं आता ही चालली आहे लिफ्टवर. तर मी पटकन दुसऱ्या लिफ्टने आली आणि इथे दुसऱ्या कामावर पोचली. तर दरवाजात पेपर आणि दूध पडलेलं होतं, म्हणजे टाकून गेला होता दूधवाला आणि पेपरवाला. ते उचललं आणि आता मी एंट्री करते माझ्या दुसऱ्या कामावर. चला तुम्हाला दाखवते इकडे काय बनवते. तर इकडे मी मस्तपैकी सोलापूर स्टाईलचा सुशिला बनवलेला. सुशिला म्हणजे काय तुमच्यातील बहुतेक लोकांना माहीत नसेल. तर हा सुशिला आहे ना खूप टेस्टी लागतो आणि सोलापूरला आहे ना नाश्त्यामध्ये जसं आपण पोहे उपमा खातो ना तसा हा सुशिला खाल्ला जातो. पण हा सुशिला कसला बनतो माहिती आहे? हा कुरमुऱ्याचा सुशिला आहे. तर मस्त लागतो. माझा तर फेवरेट आहे. पोहे उपमापेक्षा मला सुशिला खूप आवडतं आणि ह्या घरात ह्या मॅडमना खूप आवडतं म्हणून त्यांच्यापुरताच बनवला आहे. तर हे कुरमुरे घेतलेत. कुरमुरे कोणतेही चालतात. तर सुशिलाची तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की देईल. सुशिला ब्रेकफास्टसाठी बनवला. त्यानंतर लंचमध्ये दोडक्याची भाजी बनवली. दोडक्याला तुम्ही काय म्हणता? ते शिरोळ्यासारखं असतं ना, शिरोळ्याला शिरा असतात आणि हे दोडका आहे. तर मुगाची डाळ घालून, ओलं खोबरं घालून मस्त ही दोडक्याची भाजी बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता. मला आवडते दोडक्याची भाजी. मुगाची डाळ आणि ओलं नारळ किसून घातलं ना खूप छान होते दोडक्याची भाजी. तुम्ही कशी करता दोडक्याची भाजी मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण अशी करता का? कधी बनवून खाल्ली आहे का ते पण सांगा हा. आणि मग त्यानंतर बनवलेल्या आहेत चपात्या. मस्त गोल गरगरीत मऊसूत अशा चपात्या बनवलेल्या आहेत. आणि त्यानंतर बनवलेला आहे डाळ भात. इकडे ना जवळपास पूर्ण स्वयंपाकच असतो, म्हणजे वरण भात भाजी चपाती. तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपलं महाराष्ट्रीयन स्टाईलचं वरण बनवलेलं आहे. टॉमॅटो लसूण मिरचीची फोडणी देऊन. तर वरण बनवल्यानंतर भात तर पाहिजे ना, तर भात कुकरलाच लावलेला आणि हा कुकरमध्ये लावलेला मस्त मऊ असा बासमती तांदळाचा भात आहे. इकडे असा मऊ मऊ भात आवडतो. तर वरण भात पण आपला रेडी आहे. तर स्वयंपाक तर सगळा झाला आहे. मॅडम टिफिन घेऊन पण ऑफिसला गेलेत, पण माझा एवढा सगळा पसारा पडला आहे. इकडे स्वयंपाकाबरोबर भांड्याचं पण काम आहे. तर चला मी पटकन भांडी आवरते, किचन गॅस क्लीन करते, सगळं क्लीन करून मग तुम्हाला भेटते. तर बघू शकता तुम्ही डाळ भात भाजी चपाती सगळं झालं आहे, पण अजून भांडी वगैरे घासायची आहेत. फायनली माझं सगळं काम झालं. भांडी घासून झाली, कढईमधनं डाळ रिकामी केली, कढई घासली. चपात्या बघू शकता तुम्ही, चपात्या मी डब्यात काढून ठेवल्या. भाजी पण कढईमधनं काढून छोट्या भांड्यात काढून ठेवलं आहे. आणि त्यानंतर डाळ पण मी छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवलं आहे. आणि भात पण मी झाकून ठेवलेला आहे. आणि भांडी वगैरे सगळी रिकामी केलेली आहेत. सगळी भांडी घासून पुसून मी जागेवर ठेवलेली आहे. तर माझं इकडचं सगळं काम झालं. आणि बघू शकता तुम्ही किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे, सगळं स्वच्छ केलेलं आहे. आणि सगळं स्वच्छ झाल्याच्या नंतर निघताना मी गॅसचं मेन नॉब बंद केलं आहे आणि आता मी चालली आहे घरी. तर आता घरी गेल्यावर घरची ड्युटी सुरू होणार. आपल्या बायकांचं असंच असतं, एक ड्युटी संपली की दुसरी ड्युटी सुरू. पण आता मला ह्या सगळ्या गोष्टींची सवय झाली आहे. ह्या सगळ्या कामांचा मी त्रास करून घेत नाही, आनंदाने ही सगळी कामं करते. आणि म्हणतात ना, आपण जेवढा आनंदाने एखादी रेसिपी बनवतो किंवा स्वयंपाक बनवतो ना, तर तो आनंद आणि तेच आपलं प्रेम
आपल्या स्वयंपाकात उतरतं. त्यामुळे मी असंच आनंदाने घरचं जसं करते ना, आपल्या घरी आपण आपल्या मुलाला आपण जेवणासाठी कसं बनवतो तसंच मी कामावर पण बनवते आणि त्यामुळेच जिथे मी काम करते तिथे त्यांना खूप आवडतं. तर बघा इथे ही अशी बग्गी आहे, कारण गेटपासून हे आतमध्ये असल्यामुळे अशी बग्गी येते. मी माझ्या धन्नोकडे पोहोचली, धन्नोला चावी लावली आणि आता मी निघालेली आहे घरी. तर घरी गेल्यावर मला एका ठिकाणी जायचं आहे आणि सरप्राईज आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. कुठे चालली आहे ते तुम्हाला दाखवते. तर बघा खूप मस्त असं रेडी झालेली आहे मी. व्हाईट ड्रेस घातला आहे, रेड व्हाईटवर मस्त रेड असे फ्लावर आहेत आणि मी आता प्लॅटफॉर्मवर आहे. आणि मी कुठे चालली आहे माहिती आहे? मी चालली आहे अंधेरीला. तर मी आज अंधेरीला गेलेली आणि अंधेरीला जाऊन कशासाठी गेलेली ते तुम्हाला पुढे कळणारच आहे. मी खूप खुश होती, खूप आनंदी होती, कारण की मला आज सर्टिफिकेट मिळणार होतं. जसं लहानपणी आपल्याला भेटायचं ना प्रशस्तीपत्र, आणि ते जेव्हा स्टेजवर सगळ्यांसमोर द्यायचे तर किती आनंद व्हायचा ना. तसंच काहीतरी आनंद आज मला झालेला आहे, कारण आज मला प्रशस्तीपत्र म्हणजेच मला एक सर्टिफिकेट मिळणार आहे आणि तेच घ्यायला मी चाललेली आहे. तर बघू शकता हे मेट्रो रेल्वे स्टेशन आहे. मी मेट्रो रेल्वे स्टेशनवर चालली आहे. ॲक्च्युली मी आज आलेली अंधेरीला आणि अंधेरीचं माझं काम संपवून मी आता रिटर्न चालली आहे घरी माझ्या घाटकोपरला. तर त्यासाठी मी लाईनमध्ये उभी आहे मेट्रोचं तिकीट काढायला. आणि संध्याकाळच्या वेळेला किती गर्दी असते माहिती आहे ना, आणि नेमका हा जो प्रोग्राम होता तो संध्याकाळीच होता. तर मी म्हणजे जो आमचा ग्रुप आहे, महिला मंडळाचा जो ग्रुप आहे ना, तर त्यांनी सगळ्यांनी मिळून मला हे प्रशस्तीपत्र म्हणजे सर्टिफिकेट दिलं आहे माझ्या व्हिडिओबद्दल. मी जे व्हिडिओ टाकते, जे कंटेंट टाकते ते त्यांना खूप आवडलं आणि त्याच्याबद्दल काही सन्मान असतो ना, तसं काहीतरी केलं त्यांनी. मला स्टेजवर बोलवलं, मला ते प्रशस्तीपत्र म्हणजे मला ते सर्टिफिकेट दिलं आणि त्यामुळे मी खूप आनंदी होती. आणि त्या दिवशी मी बँकेतसुद्धा गेलेली ना माझा पेमेंट घ्यायला, आणि हो मी तुम्हाला सांगितलं ना माझा पेमेंट आला यूट्यूबचा, तर तेव्हा त्या बँक मॅनेजरनीसुद्धा माझी एवढी स्तुती केली ना, ती ऐकून मला खूप छान वाटलं. त्यांनी माझं चॅनलच्याबद्दल विचारलं, माझं चॅनलच्याबद्दल इन्क्वायरी केली आणि मग त्यांनी मला सबस्क्राईब पण केलं आणि मला म्हटले मी तुमचे व्हिडिओ बघणार. तर हा सगळा मेट्रो स्टेशनवरचा सीन आहे जो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तिकीट घेतलं, त्याच्यानंतर मी माझी एंट्री केली आणि आता मी मेट्रोनी जाणार आहे घाटकोपरला. तर पुढे थोडंसं पुढे गेल्यावर तुम्हाला दिसेलच की मला कुठलं प्रशस्तीपत्र भेटलं आहे, कुठलं सर्टिफिकेट भेटलं आहे ते मी तुम्हाला दाखवेलच. पण हे आहे मेट्रो स्टेशन, अंधेरी मेट्रो स्टेशन. अंधेरीवरनं मी घाटकोपरला निघालेली आहे. मस्त असे फूड मॉल वगैरे काय होतं, पण मी काहीच घेतलं नाही कारण ते सगळं थोडंसं महागच होतं. आणि बाहेर गेल्यावर मी शक्यतो जास्त काही खात पीत नाही. जास्तच भूक लागली तर रस्त्यावर एखाद्या टपरीवर किंवा हातगाडीवर एखादा वडापाव खाऊन घेते, पण अशा मोठ्या दुकानातनं मी शक्यतो खाणं टाळते, कारण ते आपल्या बजेटच्या बाहेर असतं. अशा प्रकारे फायनली मी मेट्रो स्टेशनवर आली आणि मेट्रोची वाट बघत होती. या एक्सिलेटरवरनं म्हणजेच ॲटोमॅटिक जिन्यावरनं मस्तपैकी मी वर आली आणि मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर येताच लगेचच मेट्रो आली आणि मग लगेच तिच्यात पण खूप गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती. तुम्हाला आता मेट्रो दाखवते मी. तुम्ही मुंबईतले असाल तर हे काही नवीन नाही तुम्हाला. जर तुम्ही मुंबईच्या बाहेरचे असाल तर तुम्हाला नवीन काहीतरी बघायला भेटेल. तर हीच आहे मेट्रो आणि फुल AC असते ही, आणि त्याचे दरवाजे ॲटोमॅटिक उघडतात, ॲटोमॅटिक बंद होतात. मी मोजकेच 8-10 वेळा बसलेली आहे मेट्रोवर. जर गर्दी असेल, संध्याकाळचं ट्रॅव्हलिंग करायची असेल तर रेल्वेपेक्षा ह्याच्यामध्ये थोडी गर्दी कमी असते, थोडं कम्फर्टेबल असतं. तरी पण ह्याच्यात पण खूप गर्दी होती, बसायला जागा नव्हती, पण मी व्यवस्थित उभी होती एका कोपऱ्यात आणि माझं लास्ट स्टेशन होतं घाटकोपर, त्यामुळे मी एका बाजूला उभी होती. तर अशा प्रकारे आज कामावरनं येऊन अंधेरीला गेली, मस्तपैकी माझं सर्टिफिकेट घेऊन आली. तिथे खूप जणांनी माझं खूप कौतुक केलं आणि ते ऐकून खूप छान वाटलं आणि माझ्या व्हिडिओचं कौतुक केलं, माझ्या मेहनतीचं कौतुक केलं. मी म्हटलं माझी यूट्यूबची फॅमिली पण माझं असंच कौतुक करते आणि त्यांना पण माझे व्हिडिओ खूप आवडतात. तर असा होता हा आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला असाच सपोर्ट करा.
करत राहावा, माझ्या पाठीशी उभे राहावा. तर स्वामी तर माझ्या पाठीशी आहेतच आणि स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, पण तुझे कर्म चांगले ठेव. त्यामुळे आपले कर्म आपल्या हातून चांगलं करायचे, म्हणजे आपोआपच आपलं चांगलं होतं. आपण आपले कर्म चांगले ठेवले ना की आपोआप आपलं चांगलं होतं. मग त्यासाठी आपल्याला जास्त काही करावं लागत नाही. तर फायनली माझा यूट्यूबचा पेमेंट पण आला आणि आज मला हे सर्टिफिकेट मिळालं आणि सर्टिफिकेट बघून खूप छान वाटलं. मी घाटकोपर स्टेशनला उतरली आणि हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला. बघितलं सगळी लोकं कशी पळत आहेत. मुंबईचं आयुष्यच असं धावपळीचं आहे. तर असा होता हा आजचा दिवस. मी खूप खुश होती. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.